गोपी जनवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरवनचारी यमुना तीरवनचारी यमुना Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna. Jaya Radha Gopinath Radha Gopinath Rama Jaya Radha Govinda Radha Govinda Radha Jaya Radha Madan Mohan Radha Madan Mohan Jaya Krishna Balaram Krishna Balaram Jaya Krishna Balaram Jaya Gaurita Gauranita 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 Jaya Jaya Prabhupada
कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की, वैष्णव ठाकुर की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तो उपस्थित सर्व भक्त वृंदांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा विषय जरा थोडा महत्वाचा आहे म्हणून आज आपण घेतलेला आहे। अथातो ब्रह्म जिज्ञासा। तर जे कोणी भक्त, जे कोणी साधक या मार्गावर अग्रसर आहेत, भक्तीच्या मार्गावरती, भगवत प्राप्तीच्या मार्गावरती, त्या सर्व लोकांच्या हृदयामध्ये हा प्रश्न आलेला असतो, ज्याला म्हणतो आपण अथातो ब्रह्म जिज्ञासा। तर आपण सर्वजण इथं एकत्रित आलो आहे ना, या एकत्रित येणाऱ्या संघाला आपण काय म्हणतो?
सत्संग. काय म्हणतो? सत्संग. तर कुणी अर्थ सांगेल का मला, सत्संगचा अर्थ काय आहे? सर्वजण एकत्र येतात आणि भजन कीर्तन करतात. ठीक आहे, एक अर्थ सांगा. जिथं भगवंतांचं नामस्मरण चालतो त्याला आपण सत्संग म्हणतो. आणखीन काय सांगता येईल? सत्संग म्हणजे काय? सतजनांचा संघ, त्याला सत्संग म्हणतो. आणि संतांच्या संघाला सत्संग म्हणतो. आणखीन काय सांगता येईल? थोडं अजून जवळ डेफिनेशन चांगलं आपल्याला स्पष्ट करायचे. जिथं भगवंतांची स्तुती होती, गान होतं, त्याला सत्संग म्हणतो. अच्छा, हा सत शब्द कुठं ऐकलाय तुम्ही? याच्यापूर्वी अजून कुठं ऐकलाय का? आठवते का? पाहा बरं. सनातन मध्ये. ठीक आहे, अजून कुठं ऐकलाय का सत शब्द? सतयुग मध्ये. ठीक आहे, अजून? नाही नाही, ते वेगळे. ते चतुष्कुमारांची नाव आहेत. ते सत, सत चित्त आनंद, सच्चिदानंद रूपम. ऐकलंय का नाही शब्द? तर तो सत म्हणजे काय? या सत शब्दाची अर्थ काय आहे? शाश्वत, कधी ना नष्ट पावणारा. तर सत्संगाचा अर्थ काय आहे? सटीक डेफिनेशन घेतली. त्या सात्वत शाश्वत सत्याच्या शोधामध्ये तो परब्रह्म जो आहे, शाश्वत जो आहे, अनादि आहे, त्या सत्याच्या शोधा, जो परम सत्य आहे, त्या सत्याच्या शोधामध्ये एकत्र आलेले सर्व जी भक्त मंडळी आहे, जे संत आहेत, त्याला म्हणतो आपण सत्संग. कारण आपण सर्वजण कशाच्या शोधात आहे? शाश्वत गोष्टीच्या. आपल्या सगळ्यांना काय पाहिजे? प्रत्येक गोष्ट शाश्वत लागते का नाही? सुख शाश्वत पाहिजे, आनंद शाश्वत पाहिजे, जीवन शाश्वत पाहिजे. का मृत्यू आवडतो कोणाला? दुःख आवडतं का? नाही. आपल्याला सगळं शाश्वत पाहिजे. आणि शाश्वत गोष्टी या नश्वर जगामध्ये भेटत नाही. तर ती जी सत्य लोक आहे, शाश्वत लोक आहे, त्या लोकांमध्ये, सत्य लोक ते नाही, ब्रह्मदेवांचं नाही, भगवंतांचे जे शाश्वत लोक आहेत, त्या लोकाला ची प्राप्ती करणारे लोक जे आहेत, त्या मार्गावर अग्रसर झालेले आहेत, ते सत्संगामध्ये येतात. तर हा सत्संगामध्ये आता किती कोण कोण येतं इथं? अच्छा, ठीक आहे. त्याच्या पहिले मला सांगा, मनुष्य किती प्रकारचे आहेत? मनुष्याचं जर विभाजन केलं तर दोन प्रकारचे प्रमुख आहेत, दोन जाती आहेत मनुष्यामध्ये प्रामुख्यानं. काय जाती आहेत त्या सांगता येईल का कोणाला? त्यालाच आपण काय म्हणतो? आस्तिक आणि नास्तिक आहे ना. दोन प्रकारची माणसं जगामध्ये आहेत, त्याच्या पलीकडे माणसं नाहीत. एक आहेत भगवंतावर विश्वास ठेवणारी आस्तिक लोक आहेत, आणि दुसरी कोण आहेत? नास्तिक लोक आहेत. तर ह्या सत्संगामध्ये कोण येतं? आहे कोणासाठी? दोघांसाठी आहे. पण येणारी लोक कोण आहेत? आस्तिकच लोक येतात. तसं पाहिलं तर हे सण कोणासाठी आहे? सर्वांसाठी आहे ना. कारण की भगवंत भेद करत नाहीत. भगवंत म्हणतात सर्व माझेच आहेत. तर भगवंत भेद करत नाही. भगवंतांची इच्छा आहे की कोणी आस्तिक किंवा नास्तिक असो, या नास्तिकांनाच आस्तिक बनवण्याचं कार्य करायचे आहे आपल्याला. प्रचार म्हणजे नास्तिक जे आहेत त्यांनाच आस्तिक बनवून आस्तिकांना भक्ती मार्गाकडे अग्रसर करणे. तर या जगाच्या पाठीवरती हे दोन प्रामुख्यानं मनुष्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये जी आस्तिक लोक आहेत त्यांच्यासाठी खास करून हा सत्संग आहे. परंतु तसं पाहिलं तर सर्वांनीच या सत्संगाचा लाभ घेतला पाहिजे. आस्तिक असो किंवा नास्तिक असो, सर्वांनी इथं आलं पाहिजे. हा प्रचाराचा मूळ उद्देश आहे. परंतु येत नाहीत, ही समस्या वेगळी आहे ना. तर हे जे आस्तिक लोक जे या सत्संगामध्ये येतात त्यांच्याच हृदयामध्ये प्रश्न पडतात. काय प्रश्न पडतात? 3 प्रश्न पडतात. 3 प्रश्न येतात. काय? पहिला प्रश्न, मी कोण आहे? कुठून आलोय? कशासाठी आलोय? किती काळ राहणार आहे? आणि मेल्यानंतर कुठं जाणार आहे? हा खरा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. बुद्धिमान माणूसच असा विचार करतो. जो म्हणतात का नाही, मंद आहे, बुद्धिहीन आहे,
मग तुम्ही तो कितीही त्यानं भौतिक उपाध्या मिळवलेल्या असू द्या त्याने, पण त्याच्या डोक्यामध्ये जर हा प्रश्न नसेल की मी कोण आहे आणि कुठं जाणार आहे, तर त्याला आपण बुद्धिहीनच जाणलं पाहिजे. म्हणून कृष्ण भावनेमध्ये जे लोक येतात किंवा भक्ती मार्गामध्ये अग्रसर होतात त्यांना काय म्हटलेलं आहे? बुद्धिमान म्हणलेलं आहे. जसं भागवतमच्या 11व्या स्कंधामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंचं वर्णन करताना काय म्हणतात? कृष्णवर्णम कृषा कृष्णम सांगोपांगश पार्षदम यज्ञे संकीर्तन प्राये यजंती ही सुमेध. मेध, मेधचा अर्थ काय हो? बुद्धी. आणि सुमेध, सुमेध म्हणजे परम बुद्धिमान. चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये 30 भक्त येतील, 30 लोक येतील जे परम बुद्धिमान आहेत. साधारण लोक नाहीत. कोण येणार आहेत? परम बुद्धिमान. तर बुद्धिमान लोक आहेत तेच या भक्ती मार्गाचं अवलंबन करतात आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रश्न येतो की मी कोण आहे, कुठून आलोय, कुठं जाणार आहे, माझं अस्तित्वाचं कारण काय आहे. हे प्रश्न येत असताना परत दुसरा प्रश्न येतो, काय? भगवंत कोण आहे? हु इज गॉड? मी इथं आलो, या सृष्टीमध्ये आलो, पण ही सृष्टी बनवली कोणी? सृष्टीकर्ता कोण आहे? या सृष्टीचा रचयिता कोणी आहे? याच्या मग कुठली शक्ती आहे का? आणि जर ती शक्ती आहे तर ती कोणती शक्ती आहे? कारण की जगाच्या पाठीवरती अनेक धर्म आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक देवी देवतांना पूजणारे वेगवेगळे लोक आहेत. मग खरा देव कुठला आहे? जसं संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर जास्त करून कोणत्या धर्माचे अनुयायी, फॉलोअर्स जास्त आहेत सांगा बरं? ख्रिश्चनिटी, ख्रिश्चन लोक जास्त आहेत. 2 नंबरला कोण आहेत? 2 नंबरला इस्लाम आहे. 3 नंबरला कोण आहे? बौद्ध आहे. आणि 4 नंबरला नाही. 3 नंबरला कोण आहे? हिंदुझम आहे. आणि 4 नंबरला बौद्ध आहे. लक्षात. आणि नंतर मग इतर धर्मीय आणि मग नास्तिक लोक आहेत. अशी टक्केवारी आहे. मग जास्त अनुयायी असणारा जो ख्रिश्चन धर्म आहे त्यामध्ये जो देव आहे तो देव आहे का? नाही, हा प्रश्न आहे बुद्धिमान माणसाच्या डोक्यामध्ये. का मग 2 नंबरचा जो धर्म आहे इस्लाम, त्यामध्ये पूजला जाणारा तो अल्लाह देव आहे का संपूर्ण सृष्टीचा? हा विचार आहे बुद्धिमान व्यक्तीचा. का हिंदू मध्ये 33 कोटी देवी देवता पूजले जातात त्यातला कोणी आहे का? मग बौद्ध धर्मामध्ये जे पूजले जातात ते देव आहे? असा जो चिंतन करतो त्याला म्हणलेला आहे ब्रह्म जिज्ञासा चाललेली आहे. कोण आहे? अच्छा, या ब्रह्म शब्दाची व्याख्या काय करता येईल सांगा? ब्रह्म शब्द कुठे ऐकलाय का तुम्ही? ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्त झाला, ठीक आहे, एक शब्द. अजून कुठे ऐकलाय ब्रह्म? ब्रह्मांड. हा, ब्रह्म पासून ब्रह्मांड येतो, सुपिरियर. अजून ब्रह्मास्त्र चांगलं उत्तर आहे. ब्रह्मदेव आहे ना, ब्रह्म पासून ब्रह्मदेव येतो. अजून थोडं जवळ याचा, आपल्या विषयाच्या जवळ या थोडस. अजून हळू अजून थोडं लांब लांब तरंगताय तुम्ही. अजून काय सांगता येईल? ब्रह्म, हा, ब्राह्मण, ठीक आहे. हा, ते ब्रह्म. अजून आपला विषय चाललाय ना त्याच्या जवळ याचे ब्रह्म. आता तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय हो? हे जीवा, आता तू ब्रह्माविषयी जिज्ञासा कर. म्हणजे कशावरती? जीवाला ही ब्रह्म म्हणलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म म्हणलेलं आहे का नाही? या ब्रह्मपासूनच ब्रह्मदेव आहे, जो जीवाचा पहिली सृष्टी करताय, प्रथम जीव आहे. याच ब्रह्मापासून ब्रह्मांड आहे. आणि आणखीन एक ब्रह्म आहे, तो कोणता आहे? परब्रह्म, जो परम भगवान आहे, त्यांनाही ब्रह्म म्हणतात. मग हे ब्रह्म म्हणजे काय? ह्या सर्वांच्या विषयी जिज्ञासा करणे. जीव कोण आहे, भगवंत कोण आहे, ते ब्रह्मांड कशी आहे, सृष्टी कशी आहे, यालाच अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणतात. आणि मग लास्ट प्रश्न आणखीन एक येतो त्या डोक्यामध्ये, की अरे माझं काही नातं आहे का या सृष्टीकर्त्याशी, त्या भगवंतांशी, त्या ब्रह्म आणि त्या परब्रह्मामध्ये काय संबंध आहे का? हा जीव आणि तो परमात्मा त्यामध्ये काय संबंध आहे का? तर अशा प्रकारचे प्रश्न ज्याच्या डोक्यामध्ये येतील
त्याला म्हणायचं अथा तो ब्रह्म जिज्ञासा. त्याच्या भक्तीला सुरुवात झाली. काय झाले? त्याचा सत्संग सुरू झाला. आता तो सत्संगाच्या म्हणजे शाश्वत गोष्टीच्या ब्रह्मच्या माग लागलेला आहे, शोध घेत आहे. आणि त्याचा तो शोध घेऊन आता तो आपला जी अपूर्ण इच्छा आहे त्याची ते पूर्ण करणार आहे. तर पहिला प्रश्न आहे काय? मी कोण आहे? तर आपल्या वेळेनुसार आपण फक्त मी कोण आहे हाच पाहणार आहे पहिल्यांदा आज. तर सर्वजण तयार आहे का मी कोण आहे ऐकायला? एक दोन जण, 3 जणांनाच ऐकायचे, बाकीच्यांना नाही. अरे बोल. तर प्रश्न जरा ऐकल्यानंतर वाटेल की अरे काय विचारतात, मी कोण आहे, मला माहित नाही का मी कोण आहे ते. एकदम सिली प्रश्न वाटतो ना, असाच फालतू प्रश्न वाटतो, मी कोण आहे. काय पाहिजे आपण मी कोण आहे म्हटलं की लगेच सांगू शकतो आपण उत्तर कोण आहे. परंतु पहा, आमचे गुरुदेव आहेत परंतु दादनाथ स्वामी महाराज म्हणतात काय पहा, द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम इन दिस वर्ल्ड इज आयडेंटिटी क्रायसिस. या जगातलं मूळ दुःखाचं कारण किंवा समस्येचं कारण आहे मी कोण आहे माहित नसणं, आहे का नाही? म्हणजे मी कोण आहे हे माहितच नाही आपल्याला, आणि आपल्याला वाटतं की मला माहिती आहे मी कोण आहे, आणि त्यामुळेच आपण हसतोय. आपण जर दुःखामध्ये आहे तर आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे आपल्याला माहित नाही की मी कोण आहे. ठीक आहे, आपण शोध घेऊया की आपण कोण आहे. मी कोण आहे म्हणताना आपण ह्याच्या पलीकडे आहे का? 84 लक्ष योनीच्या आत आहे का बाहेर? याच्या आत आहे. हा, आता या 84 लक्ष योनीमध्ये पण कोण आहे आपण? कोण आहे? हु एम आय? मी कोण आहे? 84 लक्ष योनीमध्ये 80 लक्ष योनी बाजूला सर्व, पण 4 लक्षच घेऊया. काय घ्यायचे? 4 लाख मनुष्याचे प्रकार आहेत. तर आपण या दोन्ही पैकी एक आहे. कायच्या पलीकडे आहे? दोन्ही पैकी एकच आहे. स्त्री किंवा पुरुष आहे ना. मी कोण आहे म्हणल्यानंतर पहिला प्रश्न काय आहे? पहिलं उत्तर काय आहे? मी मनुष्य आहे. दुसरं स्त्री किंवा पुरुष आहे ना. नंतर काय आपलं मी कोण आहे? मी शेतकरी असेल, डॉक्टर असेल, पोलीस असेल, टीचर असेल किंवा वकील असेल, काही पण असू शकते. यापैकी मी कोणीतरी एक आहे. ठीक आहे. अजून काय सांगतो आपण मी कोण आहे? मी याचा मुलगा आहे, नातेसंबंध, त्याचा आजोबा आहे, त्याचा नातू आहे. ठीक आहे. अजून काय सांगणार? 4 वर्णाप्रमाणे सांगतो आपण, मी क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे, वैश्य आहे, शूद्र आहे. ठीक आहे. अजून काय सांगणार आपण मी कोण आहे? मी जपानी आहे, साऊथ आफ्रिकन आहे, इंडियन आहे, पाकिस्तानी आहे, इंडोनेशियन आहे. आता हे एवढं सगळं चाललंय नक्की, मग यातलं मी आहे कोण? तर एवढं सगळं बघितलं जर प्रश्न आता तुम्ही म्हणला की सोपा प्रश्नाचं उत्तर आहे ना, यातला आहे कोण नक्की मग? यापैकी आपण नक्की कोण आहे? पहा, ही दुनिया आहे का नाही, जग एक रंगमंच आहे. काय आहे? नाट्यग्रह आहे, रंगमंच आहे. आणि यामध्ये आपण सर्वजण वेगवेगळे किरदार निभवत आहोत. मी जर माझ्या ओपीडी मध्ये आहे तर माझ्या पेशंटसाठी मी डॉक्टर आहे ना. मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलांसाठी वडील आहे, माझ्या आई वडिलांसाठी त्यांचा मुलगा आहे. म्हणजे आपण वेगवेगळे किरदार आपण निभवत आहोत. हे जगामध्ये आल्यानंतर पण आपण एकाच वेळेला वेगवेगळी भूमिका निभवत असतो. किरदार आहेत सगळे. म्हणून ह्या जगाला एक रंगमंच म्हणलेला आहे. बरोबर आहे का नाही? त्याला अजून कसं समजून घेणार पहा. कसं इथं काय लिहिलंय? काय लिहिले वाचा? अमिताभ बच्चन का हुआ निधन. याला विचारा देऊ माहिती आहे का नाही तुम्हाला? गेला का आहे? आहे. मग ही काय खोटी बातमी आहे का? पिक्चर मधलं आहे, नाटक आहे ते. कोणतं नाटक आहे? शोले मध्ये 1975 साली तुम्ही याला विचारा, आहे ना. परंतु त्या नाट्यगृहाच्या बाहेर त्याचं जीवन आहे का नाही? या पिक्चर संपल्यानंतर तो खरोखर गेला का? त्याचे एक फॅमिली आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, आणि तो अजून आहे.
तसंच हे दुनिया एक रंगमंच आहे. यामध्ये आपण सर्वजण एक नाटक निभावत आहे. आपण काही क्षणासाठी कुणाचे आई वडील झाले, कुणाचा नवरा झाले, कुणाची बायको झाले, कुणाचं काय 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 नातेसंबंधी जोडलेले आहेत. जेव्हा रंगमंचचा पडदा बंद होईल, पडदा म्हणजे हे दोन पापण्या असे बंद झाले, पिक्चर समाप्त, द एंड. त्यानंतर काय करायचे? दुसरं नाटक है ना, दुसरं पिक्चर बघायचं, करायचं ना त्याला. हो, मग असे अनेक पिक्चर बघत राहायला लागतील. 84 लक्ष योनीमध्ये वेगवेगळे पिक्चर बघत राहायचे. भूमिका करा, तुम्ही मेन हिरो आहे हो, है ना. तुमच्या नाटकातलं तुम्ही मेन हिरो आहे का नाही. किरदार प्रत्येकाचं आपली एक कहाणी आहे, आपलं जीवन आहे आणि आपली प्रत्येकाची एक गोष्ट आहे. त्या गोष्टीतला मेन किरदार कोण आहे? आपण आहे. मग अशा गोष्टी अनेक आहेत, अनेक गोष्टी आपण लिहिल्यात, आपण अनेक पिक्चर केलेत, अनेक सभा आपले नाट्य झालेले आहेत, अनेक जन्मापासून अनेक नाटकं करतच आलोय आपण. नुसतीच नाटकं चालली आहेत. पडदा बंद झाले की दुसऱ्या नाटकात प्रवेश घेतो. पण आता या मोहीम मध्ये आलोय. ह्या मोहीमचा उद्देश आहे काही कायमचं नाटक बंद करायचे आहे आणि हे रंगमंच नाटक बंद करून खऱ्या आयुष्यामध्ये प्रवेश करायचे. कारण हे नाटक बंद झाल्यानंतर जर आपण या नाटकामध्ये असताना ते धन कमवलं की त्या धनाद्वारे आपण आपल्या शाश्वत धामाला जाऊ, तर ते खरंच सार्थक होणार आहे नाटकात. म्हणून ह्या आपल्याला अत्यंत हा महत्वाचा प्रश्न आहे की मी कोण आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? माया. मायाचा अर्थ काय आहे? मायाचा अर्थ काय सांगा बरं? मायाचा अर्थ काय? माया, मोह माया हे दोन शब्द आहेत. माया जे असत्य आहे त्याला सत्य भासवणार, जे नाही ते आहे वाटणार, म्हणजे जे तात्पुरतं आहे, जे क्षणिक आहे, जे स्वप्निक आहे, टेम्पररी आहे. म्हणून हे माया का म्हणलेलं? कारण हे नाटकावर जे दाखवतात ते सगळं खरं आहे का? नाही. तो मेला नाही, तो अजून आहे. आपण आपल्याला पाहताना वाटतो की तो गेला आणि त्या 3 तासामध्ये लोक डोळ्यात अश्रू धारून पण येतात, गेला विचारा म्हणून, है ना. तर हे काय आहे? माया आहे. तुम्हाला माहित आहे भगवान जेव्हा येतात ना ते सुद्धा अशीच करतात, नाटक करतात. नाटक ऐकले का कधी भगवंतांचं नाटक? पण भगवंतांच्या नाटकाला नाटक म्हणत नाहीत, काय म्हणतात? लीला म्हणतात. का हो लीला म्हणतात? शाश्वत आहेत. भगवंतांच्या लीला हे शाश्वत आहेत. आपली नाटकं संपून जातात आणि लोक विसरून जातात, है ना. तर भगवान जेव्हा येतात तेव्हा या प्रसंग आठवा तुम्ही. रामायणामध्ये जेव्हा भगवंत आहेत, रावणानं सीता हरण केलेलं आहे आणि भगवान श्रीराम रुदन करत आहेत, रडत आहेत, डोळ्यातून अश्रुधारा चालत आहेत. हे सीते, हे सीते, लक्ष्मण ना विचारत आहेत, झाडा झुडपांना विचारत आहे, पशु पक्षींना विचारत आहेत, कुणी माझ्या सीतेला पाहिलं का, कुणी सीतेला पाहिलं का. अक्षरशः डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत, विलाप करत आहेत, प्रचंड विलाप, सीता सीता करून. आणि आकाश मार्गाने शिव आणि सती चाललेले होते. आणि जेव्हा शिवजींनी पाहिलं की प्रभू रामचंद्रजी आहेत तिथं आणि ते दोघांनी आत्ताच ज्येष्ठ महेंद्र पर्वतवरती रामकथा ऐकली होती आणि दोघं ऐकून आले, त्या त्यांनी पाहिलं की प्रभू रामचंद्र आहेत. साष्टांग दंडवत प्रणाम केला शिवजी. प्रणाम केल्यानंतर सती विचारते की तुम्ही कुणाला प्रणाम करताय? म्हणजे प्रभू रामचंद्रांना. तेव्हा तो तर एक साधा वनवासी दिसतोय, तुम्ही कसं काय त्यांना भगवान म्हणताय? नाही, ते प्रभू आहेत माझे. सतीला विश्वास बसला नाही. परीक्षा घेण्यासाठी तिनं रूप बदललं आणि खाली आली आणि तिनं रूप धारण कुणाचं केलं? सीतामय्याचं. आणि मग भगवंत शोधत आहेत प्रभू रामचंद्र सीता सीता करून. आणि जेव्हा सतीला ते सीतामय्याच्या रूपामध्ये बघतात तेव्हा तर प्रणाम माते. काय म्हणले? प्रणाम माते. सतीला आश्चर्य वाटलं, म्हणले की मला कसं ओळखलं? मी तर माया आहे साक्षात, लोकांना फसवणारी आहे ना, भ्रमात टाकणारी. म्हणजे नाही, काहीतरी चुकलं वाटतं गणित. पुढच्या कॉर्नरला जाते, पुन्हा म्हणली काय तर माझ्या रूपामध्ये फरक असेल, चांगलं रूप धारण करते सतीचा हुबेहूब. आणखीन पुन्हा तिनं रूप धारण केलं. पुढच्या कॉर्नरला भगवंत आले शोध शोध, सीता 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 करत. पुन्हा बघितलं सतीला, प्रणाम माते,
भगवान शिव कुठे आहेत? हे ऐकल्यानंतर मग सतीला विश्वास पडला, अरे आपलं काय चुकलं बरं काय, हेच प्रभू रामचंद्र आहेत. परंतु झालं काय, जेव्हा शिवजीनं पाहिलं की सतीनं सीताचं रूप धारण केलेलं आहे आणि प्रभू भगवंतांसाठी सीता मैया म्हणजे आईप्रमाणे आहे आणि हिनं माझ्या आईचं रूप धारण केलं, म्हणून भगवान शिवनं मनातून सतीचा त्याग केला आणि म्हणून आणि त्यानंतर ते समाधीस्थ झाले. एक दीर्घ काळ समाधीसाठी गेले आणि त्यानंतर त्या काळामध्ये दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला, त्यामध्ये शिवजींचा अपमान करण्यात आला. सती तिथे जाते आणि तिथं तिचा देह त्यागाग्नीमध्ये प्रवेश करायला लागतो. का? कारण की ह्या देहामध्ये तिनं भगवान शिवजींच्या मातेचं रूप धारण केलं होतं आणि मग ह्या सतीला आपला देह सोडून नंतर हिमालयाची पुत्री म्हणून पार्वती म्हणून येते आणि मग भगवान शिवजी तिला नवीन शरीरामध्ये धारण केल्यानंतर तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार करतात. हे का घडलं माहितीये? कारण भगवान शिव आणि सती जेव्हा रामायण श्रवण करण्यासाठी गेले होते त्यावेळेला भगवान शिवजींनी श्रद्धापूर्वक आणि ध्यानपूर्वक कथा श्रवण केली, परंतु सतीनं ध्यानपूर्वक श्रद्धापूर्वक कथा श्रवण केली नाही. आपण काय करतोय? कथेमध्ये आहे सर्वजण ध्यानपूर्वक श्रवण करताय ना आणि श्रद्धापूर्वक. नाहीतर सतीला जसं दुःख सोसावं लागलं तसं आपल्याला पण लागू शकतं. त्यामुळे कथेमध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं अत्यंत आदराने प्रेमाने ध्यानपूर्वक आपण श्रद्धापूर्वक कथा श्रवण केली पाहिजे. तर भगवान जेव्हा या भूतलावर येतात ते सुद्धा सुंदर सुंदर लीला करतात, कारण हे काय एक रंगमंच आहे आणि आपणही करतो. परंतु भगवंत पहा कसे आहेत, लीला संपन्न झाली की ते स्वतः धामात निघून जातात. कुठे जातात? स्वतःच्या धामात निघून जातात. प्रभू रामचंद्र साकेत धामला निघून गेले, भगवान श्रीकृष्ण गोलोक वृंदावनला निघून गेले, नरसिंह भगवान नरसिंहपूर वैकुंठला निघून गेले. आपण काय करतो? आपण दुसऱ्या नाटकात प्रवेश घेतो आहे ना, पुढचं नाटक. कारण ह्या जन्मामध्येच आपण दुसऱ्या नाटकाची तयारी करत आहे, माहित आहे? ह्या जन्मामध्ये आपण दुसरं शरीर अजून तयार करत आहे. पुढचा जन्म कुठला होणार आहे ते आत्ताच ठरते. आपले कर्म, आपले विचार, आपल्या इच्छा हे आपलं पुढचं नाटक फिक्स करत आहेत. मग हे नाटक संपवायचे का पुढे जायचे हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. तर प्रश्न आपला काय होता? मी कोण आहे? आता मी कोण आहे मध्ये दोन गोष्टी येतात, मी आणि माझं. काय येतं? मी आणि माझं. काय फरक आहे मी आणि माझं मध्ये? सांगा, ढोबळ फरक सांगायचा. प्रत्येक गोष्ट मी केली असं म्हणतो ना मी. फरक विचारतो, मी आणि माझं मध्ये फरक काय? नाही ते व्याख्या झाल्या, माझ्यामुळे झालं ते वेगळा विषय आहे. पण मी आणि माझं हे कसं डिफरन्शिएट करणार, म्हणजे काय फरक दाखवणार तुम्ही, कसं ओळखणार? हा बरोबर आहे, पण हे कसं ओळखणार तुम्ही? फरक काय त्यामध्ये? हे समजलं तर पुढचं समजलं लगेच. व्याख्या कशी करणार? व्याख्या मीची व्याख्या काय आणि माझा मी आहे ह्याच्यामध्ये काय कनेक्शन आहे? कनेक्शन काय सांगणार? असं कनेक्शन काय आहे? दोन्ही गोष्टी एक आहेत का हे पहिलं सांगा, आहे का नाही? हाच फरक आहे. फरक काय आहे? कुठलीही गोष्ट माझं म्हणण्यासाठी ती माझ्यापासून वेगळी पाहिजे. आलं का लक्षात? कुठलीही गोष्ट माझं म्हणण्यासाठी ती माझ्यापासून कशी पाहिजे? वेगळी पाहिजे. बरोबर आहे का नाही? जसं हा मी आहे ना, हा मी आहे, तर ही गाडी कोणाची आहे? कुणाची गाडी आहे? माझी गाडी आहे. माझं वेगळं आहे का नाही माझ्यापासून? माझं घर आहे, माझा परिवार आहे. त्यानंतर तसंच माझी काय म्हणा भाऊ, माझी म्हणायची, माझे शर्ट किंवा माझे कपडे आहेत, माझे चष्मा आहे. यातून काय दिसतंय? कुठलीही गोष्ट माझं म्हणण्यासाठी ती माझ्यापासून वेगळी आहे. बरोबर आहे का? आता सांगा,
माझा माझा हात, माझे माझं शरीर आहे. तर सांगा आता मी कोण आहे? आहे ना, किती सोपं आहे का नाही? हा? तर मग हे सगळं जण आहे, हे माझं सगळं जण आहे, तर ह्याचा अर्थ काय? मी कोण आहे? मग मी आत्मा असलो पाहिजे, म्हणजे मी कोणीतरी या शरीरापासून वेगळा पाहिजे, हे तर कळलं पाहिजे. तर मी कोण आहे? आत्मा आहे. म्हणून पहा, भगवद्गीतेमध्ये जेव्हा अर्जुन मोहग्रस्त झाला, त्यावेळेला तो काय म्हणाला की हे कृष्ण, आता हे कुरुक्षेत्राचं युद्ध होणार आहे, तर कृपा करून तुम्ही रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला. आणि तिथे गेल्यानंतर त्यानं पाहिलं की समोर माझे पितामह भीष्म आहेत, माझे गुरु द्रोण आहेत, माझे कुलगुरु कृपाचार्य आहेत, माझे बंधू आहेत, माझे सखा आहेत. आणि तो मोहग्रस्त झाला. आणि त्यावेळेला अगदी दुसऱ्या अध्यायामध्येच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला परम ज्ञान दिलं. काय दिलं ज्ञान? ते काय म्हणले? ते हिनोस्मिता देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नामुह्यते. कि ज्या प्रकारे, जिस प्रकार शरीरधारी आत्मा इस वर्तमान शरीर में बाल अवस्था से तरुण अवस्था में और फिर वृद्ध अवस्था में निरंतर अग्रसर होता रहता है, उसी प्रकार मृत्यु होने पर आत्मा दूसरे शरीर में चला जाता है. धीर व्यक्ति ऐसे परिवर्तन से मोह को प्राप्त नहीं होता. तर जो धीर आहे, जो बुद्धिमान आहे, तो व्यक्ती ह्या बदलामुळे घाबरत नाही. कोणत्या बदलामुळे? जसा आपण लहानपणी जसं जसं तो आता दिसतोय का नाही, लहानपणापासून तरुणपणापासून वृद्धपणात निरंतर आत्मा प्रवास करतो आणि नंतर तो एक नवीन शरीर धारण करतो. म्हणजे आत्मा हा कसा आहे? शाश्वत आहे. भगवान लगेच सांगत आहे त्याला. तर आत्मा आहे का नाही किंवा खरं आहे का, हे कशावरून समजणार आपल्याला? या गोष्टीवर समजतं, आहे का नाही? जर आत्मा जन्म घेतोय, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, याचा अर्थ की पुनर्जन्म असला पाहिजे. पुनर्जन्म आहे का नाही कशावरून सिद्ध होतो? कोणी बघितले का पुनर्जन्म? एक 50-60 वर्षापूर्वी पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी लोक एक 5 ते 7% होती फक्त. जास्त लोक विश्वास ठेवत नव्हते. परंतु आता जवळजवळ ही संख्या 70-80% पोहोचली की लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवायला लागली. का बरं? कारण अनेक अशा घटना घटित झाल्या ज्यांनी हे सिद्ध केलं की पुनर्जन्म आहे. जसे एक डॉक्टर आहेत, त्यांनी रिसर्च केला, तर त्यांच्या लक्षात आलं की जवळजवळ त्यांनी 2000 केसेस नोंदवल्यात डायरीमध्ये त्यांच्या पुनर्जन्मावर आधारित. आपल्या इस्कॉन मध्ये पण एक घटना घडली, त्याच्यावर थोडासा प्रकाश मी टाकतो. हे कोण आहेत? माताजी आहेत, रत्नावली माताजी. तर हे भक्तिचारू स्वामी महाराज जे आहेत, प्रभुपादांचे शिष्य, त्यांच्या शिष्या, त्यांना स्वप्न पडायला लागली वेगवेगळ्या प्रकारचे. एक स्वप्न वारंवार पडायचं. त्यांना समजून झालं नक्की काय आहे. मग त्यांनी थोडंसं आणखीन खोल जाऊन पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की त्यांना रथयात्रा दिसत आहे, बुगडुष्टवृक्ष दिसत आहे, एक ग्राउंड दिसायचं, एक मंदिर दिसायचं. मग पुढे जाऊन त्यांनी शोध घेतला, नक्की हे स्वप्न मला का पडत आहेत. तर त्यांच्या लक्षात आलं की ते त्यांचा पुनर्जन्म आहे. आणि ती मागच्या जन्मामध्ये राघव ब्रह्मचारी होते, जे प्रभुपादांचे फोनवरनं दीक्षा दिली होती. प्रभुपादांनी त्यांना नुकतीच दीक्षा झाली होती, बुगडुष्टवृक्षाला गेले होते आणि कार ऍक्सिडेंट मध्ये या राघव ब्रह्मचार्यांचा मृत्यू झाला. मग त्याने आणखीन चौकशी केली की मला जन्म का घ्यायला लागला. मी जर ब्रह्मचारी होतो, राघव ब्रह्मचारी, प्रभुपादांनी मला दीक्षा दिली होती, आहे ना माताजी, आपण डायरेक्ट भगवत धामाला जायला पाहिजे होतं, पण नाही गेलं का? मी स्त्रीचा जन्म घेतला. मग आणखीन शोध घेतला, तर त्यांच्या लक्षात आलं की ज्या मंदिरमध्ये ते सेवेला होते तिथं किचन डिपार्टमेंट मध्ये सुंदर माताजी होत्या, भारतीय वंशाच्या.
त्यांना ते आवडायच्या, पण हे ब्रह्मचर्य असल्या कारणाने त्यांनी कधी आपलं मन व्यक्त केलं नाही. हृदयामध्ये ते छबी राहिली. मृत्यू समय तेच आठवलं. काय आठवलं? ते आठवलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. ज्या ज्या गोष्टीचं तुम्हाला स्मरण होईल तसं तुम्हाला शरीर प्राप्त होईल. जसे भरत राजांनी हिरणाचं स्मरण केलं, त्यांना हिरणाचा जन्म घ्यायला लागला. तसा ह्यांना कुठला जन्म मिळाला? स्त्रीचा जन्म मिळाला. आणि ह्यांचा चेहरा आणि त्या मातेचा चेहरा एक सारखा दिसत होता बरं का. तर पहा, म्हणून एक शब्द येतो पहा, पतिव्रता. ऐकलाय का शब्द? ऐकलाय ना? त्याचा अर्थ काय हो? आपल्या पतीशी एकनिष्ठ असणारी स्त्री. कशासाठी आहे? जेणेकरून पहा, इथं आपण, आता मी 2-3 ठिकाणी पण सांगितलं, पण इथं पण सांगतोय, इथं आपण स्त्री पुरुष का समान कायद्याचा विषय नाही चाललेला बरं का. इथं एक वैदिक शास्त्र असून चाललेलं आहे. 84 लक्ष योनी आहे, त्यामध्ये 4 लक्ष जी योनी आहे ते मनुष्य आहेत. आणि त्या मनुष्यामध्ये पुरुष शरीर प्रधान मानलं गेले. का सांगा बरं? कारण की या शरीरामध्ये भक्ती सुलभ होती आणखीन. परंतु श्री गुरुपादांच्या कृपेमुळे आज आपण सर्वांनाच ते भेटत आहे. तर पतिव्रता जी स्त्री असायची ती मृत्यू समयी पतीचं स्मरण करायची आणि तिला पुढचं शरीर पुरुष शरीर प्राप्त व्हायचं. आणखी भक्ती आणखी सरळ सहज व्हायची. तर ह्या अशा अनेक घटना आहेत. त्याच्यावरून आपल्याला काय समजतं? पुनर्जन्म आहे. तर हे शरीर आहे आणि आत्मा आहे. 2 गोष्टी आपण पाहिल्या. काय हे दिसतंय? ते शरीर आहे आणि आत्मा. अच्छा, शरीर किती प्रकारचे सांगा? सांगता येईल का? बरं, आत्मा सांगा पहिला. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? बघा, आत्मा या शरीराला पण म्हणले, माहिती आहे तुम्हाला? म्हणून आत्महत्या शब्द येतो, आहे का नाही? आत्महत्या केली म्हणजे शरीराला पण आत्मा म्हणतात. त्यानंतर मनाला पण आत्मा म्हणतात. म्हणतात का नाही? मनाला आत्मा कशाला मारायचा? म्हणजे त्याला मन कशाला मारायचं? आणि आपल्या सर्वांना रात्री भीती वाटते, ती पण एक आत्मा आहे. 12 वाजता भूत बंगल्यामध्ये भटकणारी आत्मा. तर आत्माशी असे वेगवेगळे हे आहेत. तर हे आहे आत्मा. त्याचप्रमाणे आत्मा म्हणजे काय बघा सांगितलेलं आहे. खरं आत्माचं काय? श्वेताश्वर उपनिषदेमध्ये काय सांगितलं? बालाग्र शतभागस्य शतदा कल्पतस्य भागो जीवस्य विज्ञेय सचंत्य कल्पते. की आत्माचा आकार सांगितलेला आहे. हा जो केस आहे, हा केस घेतला एक, त्याचे 10,000 भाग करायचे. किती भाग? 10,000 भाग. त्यातला एक भाग घ्यायचा, त्याचे पुन्हा 10,000 भाग करायचे आणि मग त्याला मायक्रोस्कोप खाली बघायचं. मग हा आपण दिसतो मोठा माणूस आहे ना. आपण स्वतःला मोठा माणूस समजतो, परंतु आपला आकार केवढा आहे बघा. तर आत्माचा आकार एवढा आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे? आत्माचा स्वभाव कसा आहे? नयनम छिद्दंती शस्त्राणी नयनम दाहंत पावका. तर आत्मा अशा प्रकारचा आहे की त्याला शास्त्राद्वारे छिंद करता येत नाही, वाऱ्याद्वारे चुकवता येत नाही, कोणत्याही गोष्टीप्रमाणे तो नष्ट होत नाही. तर आत्मा असा आहे. म्हणून आत्माला काय आपण म्हणतो? सच्चिदानंद म्हणतो. सत्य, चित्त आणि आनंद शाश्वत आहे, ज्ञानमय आहे चित्त म्हणजे, आणि आनंदमय आहे. हा झाला आत्मा. म्हणजे कोण? आत्मा म्हणजे कोण? मी म्हणायचं आता इथून पुढे. कोण? आत्मा म्हणजे मी. आतापर्यंत आपण शरीराला मी म्हणतोय. आणि बॉडी, 2 प्रकारचे शरीर आहे. किती? एक आहे ग्रॉस बॉडी म्हणजे स्थूल शरीर, आणि दुसरी सेटल बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर. आणि मग आपण हे आत्मा आहे इथं दिसतोय. अजून थोडस आपण पुढे जाऊन पाहूया. बघा, मध्ये काय आहे? मी आहे. कोण आहे? आत्मा म्हणजे मी. माझ्या बाहेर एक शरीर आहे, मन बुद्धी आणि अहंकाराचं आहे ना. तर ही जी ग्रॉस बॉडी आहे म्हणजे शरीर डोळ्याने दिसणार, त्याचे काय कॅरेक्टर आहे हो? पहिलं तर एक डोळ्याने दिसतंय का नाही? हे शरीर आपण पाहू शकतो. दुसरं पंच, कसं बनलेलं आहे? हे पंच महाभूत आहेत, त्यांच्यापासून बनलेलं आहे. अजून काय सांगता येईल?
6 प्रकारच्या बदल ह्याच्यामध्ये घडतं. काय काय बदल आहेत ते? जन्म घेतं, बाल्य नाही, पहिला जन्म घेतं. जन्म घेतल्यानंतर वाढतं. वाढतं का नाही? वाढतं. कुठल्याही गोष्टीमध्ये जीव आहे किंवा आत्मा, याचं लक्षण काय आहे? मग ते झाड असू द्या, कोणताही पशु असू द्या, पक्षी असू द्या, मनुष्य असू द्या, पहिला जन्म घेणार. जन्म घेतल्यानंतर काय होणार? वाढणार. त्यानंतर तिसरा बदल काय? स्थिर होतं. स्थिर. आपण वाढतच जात नाही, तर वाढत जातो, थांबतो. स्थिर. स्थिर झाल्यानंतर प्रजनन, उत्पत्ती करतो. उत्पत्तीनंतर आता ढासळायला लागलं, 40 आली म्हटलं की म्हणतो ना आपण खाली उतार, उतार वय लागलं, उतार, हा, क्षीण व्हायला लागलं. आणि 6वा बदल संपत, नष्ट होतं. तर कोणतं, हे शरीराबद्दल आहे बरं का. आत्मा आपण पाहिला कसा आहे, तर हे शरीर कसं आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत यामध्ये 6 बदल होतात. हा, होतात का नाही? आणि हे सत्य आहे, प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच आहे. येणार का नाही? शाश्वत सत्य आहे का वाटते कोण अमर आहे? तर मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे. म्हणून पहा, यक्ष जो प्रश्न विचारला होता त्यामध्ये पण सांगितलं का नाही? काय विचारला होता प्रश्न त्यात? काय प्रश्न आहे मृत्यू संबंधी? युधिष्ठिर महाराजांनी विचारलेला प्रश्न विचारलेला. यक्षाने युधिष्ठिर महाराज काय विचारले? या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? मृत्यू आश्चर्य नाही. परत सांगतो मी, काय काय आश्चर्य आहे? मृत्यू आश्चर्य नाही. कोण म्हणलं मृत्यू आश्चर्य आहे? हे आश्चर्य आहे. आजूबाजूला मृत्यूच आहे, मृत्यू लोक आहे. आश्चर्य आहे की वाटत नाही मला की मी मरणार आहे. मृत्यू आश्चर्य नाही. सगळं मृत्यू बघून सुद्धा वाटतं की मी मरणार नाही, म्हणून मृत्यूची तयारी करत नाही आपण. म्हणून पहा, या कवालीमध्ये किती सुंदर लिहिलेलं आहे. मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है का नहीं? सांस टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे, बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जाएंगे, तेरे जितने हैं भाई वक्त का चलन देंगे, छीन कर तेरी दौलत 2 ही गज कफन देंगे, जिनको अपना कहता है सब ये तेरे साथी है, कब्र है तेरी मंजिल और ये बराती है. हे जीवनाचं सत्य आहे. की हे पडदा पडला, मी काय सांगितलं, रंगमंचचा पडदा बंद झाला की सर्व नाती जाग्यावर संपणार. हेच परम सत्य आहे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि सेटल बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर, हे जी काय विशेषता आहे, पहिली विशेषता ती डोळ्याने दिसत नाही. दिसते का कोणाला? कशापासून बनलेला आहे? 3 घटक आहेत. जसं हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, तसं सूक्ष्म शरीर 3 घटकापासून बनतं. काय? मन, बुद्धी आणि अहंकार. अच्छा, मन म्हणजे काय हो? मन म्हणजे जे विचार करतं, जे फील करतं, आणि जी इच्छा करतं, आहे का नाही? थिंकिंग, विलिंग, फिलिंग हे मनाचे कार्य आहेत. आणि बुद्धी, बुद्धीचं कार्य काय आहे? काय करते? ते भेद करते. त्याला म्हणतात विवेक. चांगलं आणि वाईट मध्ये भेद करणारी बुद्धी. म्हणून आपण जो श्लोक म्हणला कोणता? कृष्ण वर्णन तुषा कृष्ण, त्यामध्ये म्हणलेले सुमेध, बुद्धिमान. बुद्धिमान व्यक्तीला समजतं की संघ काय आहे आणि असत्संग काय आहे. म्हणून सत्संगामध्ये येणाराच व्यक्ती बुद्धिमान आहे का नाही? आणि त्याला माहित आहे की आपण आपला वेळ कुठं दिला पाहिजे, आहे ना? सत्संग. आणि अहंकार. अहंकार म्हणजे काय हो? सांगा. अहंकार पण माहित झाला पाहिजे. सांगा अहंकार, आता बोला. अहंकाराची काय व्याख्या करता येईल? गर्व असणे. ठीक आहे, अजून सांगा, व्यवस्थित सांगा. एकदम सुटसुटीत व्याख्या पाहिजे. अहंकार, अहंकार नाही समजला तर मग नाही समजणार काय? मीपणा. ठीक आहे, अजून जरा स्पष्ट करायचं. बरोबर आहे तुम्ही सांगताय, चुकीचं नाही. माझंच आहे. ठीक आहे. अहंकार, माझ अहंकारही झाला तो.
अहंकार दोन प्रकारचे आहेत. एक आहे खरा अहंकार आणि दुसरा आहे खोटा, त्याला म्हणतो मिथ्या अहंकार. तर अहंकार म्हणजे अस्तित्व, प्रेझेन्स. म्हणून अहंकारी म्हणजे काय हो? स्वतःला पुढे दाखवणारा, त्याला आपण अहंकारी म्हणतो. स्वतःलाच पुढे करतो. परंतु मिथ्या अहंकार आणि खरा अहंकार म्हणजे काय? मिथ्या अहंकार म्हणजे ज्यामध्ये आपण स्वतःला शरीर म्हणून प्रेझेंट करतो, अस्तित्व. काय म्हणजे मिथ्या अहंकार म्हणजे काय? स्वतःला शरीर समजणं. आलं का लक्षात? आणि खरा अहंकार जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्य दास. म्हणून अहंकार वाईट नाही, त्यातला भेद समजला पाहिजे. खरा अहंकार काय आणि खोटा काय? शरीराला मी समजून जेव्हा आपण स्वतःला प्रेझेंट करतो, ही माझा आहे, ही मी केलं, ही मी 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 मी, त्यावेळेला तो मिथ्या अहंकाराला प्रदर्शित करतो. मग तो मी भगवंतांचा दास आहे, मी भगवंतांच्या भक्तांचा 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 भक्त आहे, मी त्यांचा दास आहे, हा खरा स्वरूप जी आपण प्रदर्शित करतो तेव्हा आहे खरा अहंकार. आणि खरा अहंकार आपला असला पाहिजे, त्याला प्रकट करता आलं पाहिजे. तर हे झालं सूक्ष्म शरीर. आणि तिसरं आपण काय म्हणलो तो प्रेत. याला आपण डोळ्यानं पाहत नाही, आहे ना? का? प्रेत कधी उपाधी मिळते आपल्याला? हे शरीर सुटल्यानंतर, आहे ना? त्याला म्हणतो आपण अशरीरी. काय म्हणतो? अशरीरी. म्हणजे जी भटकणारी आत्मा आहेत त्या सुद्धा खऱ्या आहेत बरं का. लोक म्हणतात भूत प्रेत आहे का नाही. काय म्हणणं आहे तुमचं? भूत प्रेत आहेत का नाहीत? हा, किती जणांनी बघितले भूत? बघितलं का नाही? कुणी भूत नाही बघितलं? बघा जरा शेजारी आजूबाजूला सगळी भूतच बसली. हे आडा मसाच फिरणार जी दिसते ना, ही भूतच आहे. भगवान म्हणतात मामेव अंश जीव लोक जीव भूत सनातन. जीवाला पण भूतच म्हणलेलं आहे. ठीक आहे. फरक काय आहे? आपल्याला शरीर आहे आणि त्यांना शरीर नाही. आता आपण पण सगळी भूतच आहे. तर ह्या जी आहे ही प्रेत आहे, ही आपल्याला जी भटकणारी आत्मा आहे, याला आपण काय म्हणतो, यांना मृत्यूच्या नंतर एक शरीर मिळतं, यातला शरीर, आणि त्याच्याद्वारे तो प्रवास करून पुढे जातात. म्हणून आत्म्याला म्हणलेले आहे ट्रॅव्हलिंग सोल. काय म्हणलेलं आहे? प्रवासी आत्मा. काय म्हणजे? प्रवास करणारा. दोन प्रकारे प्रवास करतो बघा. कुठं प्रवास करतोय तो? विदिन बॉडी, शरीरामध्येच प्रवास करतो. आपल्या लहानपणाचा फोटो आणि आत्ताचा फोटो मध्ये फरक आहे का नाही? तोच फोटो आहे का? म्हणजे या शरीरामध्ये कितीतरी प्रवास केला ना आपण, हे शरीर बदलत गेलं, या शरीरामध्ये एक प्रवास चाललाय आपला. आणि दुसरा प्रवास कुठं चाललाय? 84 लक्ष योनीमध्ये भटकंती चालली आहे. कधीपासून? कधीपासून? जन्मल्यापासून. 84 लक्ष मध्ये योनीमध्ये. हो, कधीपासून? अनादी काळापासून म्हणायचं. माहित नाही कधी आपण इथं भटकलो. इथं कधी येऊन पडलं आपल्याला माहित नाही. आणि ही जी चक्र आहे ना, ही चक्र चाललेलंच आहे. आणि यालाच शंकराचार्यजी काय म्हणतात? म्हणा सगळ्यांनी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंद गोविंद भज मूढमते. कुणी लिहिलं? कुणी लिहिलं? आदि शंकराचार्य. कधी लिहिलं हो ह्याने? कधी लिहिलं माहित आहे? सांगा. हा श्लोक कधी येतो माहित पाहिजे बरं का. सगळे सनातनी आहे ना आपण, वेगवेगळे कुठून येऊन बसले नाहीत ना. सनातन धर्माच्या व्यक्तींना हे माहित पाहिजे. हा जो श्लोक आहे तो वेदांचा अंत, वेदांत जेव्हा झाला, सर्व वेदांची रचना केल्यानंतर शेवटी म्हणाले. कोण?
आदि शंकराचार्य भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढ मती. का म्हणले हो? कारण शंकराचार्यांचं कार्य काय सांगा मला पहिलं. मायावाद म्हणजे काय सांगा. सांगा. मी आणि मायावाद म्हणजे काय सांगा. मी आणि भगवंत, मी भगवंत बनणार. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग, पांडुरंग बनणार. का बरं मायावादाचा प्रचार केला सांगता येईल कुणाला. आदि शंकराचार्यांनी मायावाद का आणला. शास्त्रांचं खंडन झालं होतं. माहितीये का इस्कॉनचा इतिहास काय झालं होतं. भगवान कृष्ण भगवद्गीता सांगून अर्जुनाला धामी निघून गेले. माग काय ठेवलं त्यांनी. वेद आणि ग्रंथ ठेवले. त्या ग्रंथांचा आसरा घेऊन त्यावेळेचे तथाकथित जे ब्राह्मण होते, वेदवाटी होते, त्यांनी काय केले. सामान्य लोकांची फसवणूक चालू केली. वेदांच्या नावाखाली बळीला सुरुवात केली. अनेक प्रकारचे कर्मकांड उदयास आले. ते शास्त्रोक्त होतेच असं नव्हे, शास्त्राच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी आणि सामान्य लोकांचं जेव्हा अशा प्रकारे शोषण होऊ लागलं, त्यावेळेला भगवान बुद्ध प्रकट झाले. कोण प्रकट झाले. आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की वेदांना बाजूला ठेवा. का बरं. ते लोकांना फसवत होते. वेदांना घेऊन, वेदांमध्ये हे सांगितले. आणि त्यावेळेला वेद वाचण्याचा अधिकार सगळ्यांना नव्हता, ठराविक लोकांना होता, ठराविक वर्गाला. मग ते म्हणायचे वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणाले वेदाला बाजूला ठेवा. त्यांनी काय सांगितलं. अहिंसा परमो धर्म. अहिंसा हेच परम धर्म आहे. वेद हे नाहीत, वेदांना मानायचं नाही. शून्यवादाचा प्रचार चालू केला. परंतु वेद खोटे आहेत का. परंतु चुकलं गणित ना. आणि हे गणित सुधारण्यासाठी कोणाला यावं लागलं. आता ते म्हणले, भगवान म्हणले माझा अवतार कार्य नाही. आता मग भगवान शिवजींना रिक्वेस्ट करण्यात आली. शिवजींना सांगितलं तुम्ही जायचे, पण तुम्ही मायावादाचा प्रचार करायचे, वेदांना स्थापित करण्यासाठी. का बरं. आता त्या काळामध्ये सम्राट अशोक जे होते त्यांनी बुद्धिझम स्वीकारला आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर बौद्ध धर्माचा प्रचार झाला संपूर्ण जगामध्ये. परंतु चूक ही होती की वेद अस्वीकार केलेले होते. म्हणून शंकराचार्य आले. आणि आता जर शंकराचार्य म्हणते की वेद खरे आहेत, मानणार कशी लोक. मानणार का. त्यांना गाजर दाखवायचं होतं, प्रलोभन. अरे वेद वाचलं ना की तू पण देव बनणार, एक दिवशी विष्णू बनणार तू. मग अद्वैतवाद, द्वैतवाद असे अनेक वादांचं समोर आले. तर हे जेव्हा दाखवलं गाजर, मग लोक या लागले. म्हणजे वेद आम्ही वाचतो, मग देव बनायचे. याला म्हणतात मायावाद. आजही भरपूर प्रमाणात मायावाद आहे. भरपूर म्हणजे सगळ्यात जास्त मायावाद आहे. नास्तिकांच्या नंतर मायावादाचा जास्त प्रचार आहे. मग लोकांनी वेद घ्यायला सुरुवात केली. पण चुकलंय की परत देव बनत नाही हो, जीव जीवच आहे. मग काय करायचं. मग अनेक हे संत येत गेले ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आणि म्हणले, पण शेवटी चैतन्य महाप्रभू आलेले आहेत खरं तत्व घेऊन. त्याला म्हणतात अचिंत्य भेद अभेद तत्व. म्हणजे तू भगवंतासारखा आहे रे, पण भगवंत नाहीच. तू त्या समुद्राचा थेंब आहे रे, पण समुद्र नाही. तू त्या सूर्याप्रमाणे, त्या किरण प्रमाणे आहे, पण सूर्य नाहीच. अणु आणि विभू. समुद्राच्या थेंबामध्ये जे गुण आहेत ते समुद्रामध्ये आहेत, तोच खारटपणा, तेच सगळे केमिकल्स. पण ते समुद्र आणि थेंबाची तुलना करता येईल का हो. नाही. म्हणून भगवंतांचा अंश असल्या कारणाने आपण भगवंताप्रमाणे ते आपल्यामध्ये गुण आहेत, ठराविक, पूर्ण नाही. अशा प्रकारे. म्हणून जेव्हा हे शंकराचार्य आले, मायावादाचं खंडन केलं. म्हणून जाता जाता सांगून गेले की हे जन्म मृत्यू चक्र आहे बाळा, आणि यातून जर सुटायचं असेल तर गोविंदाचं भजन कर.
गोविंदाचं भजन नाही केलं तर सुटणार नाही. गोविंदाचा छंद लागलाच पाहिजे, नाही लागला तर सुटका नाही, इथंच राहणार आहे ना. म्हणून आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ना, म्हणून मी आता परवा आपल्या मीटिंग मध्ये आताची चर्चा झाली होती, भक्ती मनाने जास्त का करायची आहे, कारण मनाला मध्येच बिंबवायचं आहे. की हे भगवंतांना सांगायचं की हे मनाला, मन म्हणून सांगितलेत. म्हणतात ना की भगवान श्रीकृष्ण पण म्हणालेत ना की मन हेच तुमचं खरं शत्रू पण आहे आणि खरा मित्र पण आहे. जेव्हा हे मनाला तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग द्याल त्यावेळेला तो तुमचा मित्र आहे, आणि ज्या ह्याला ट्रेनिंग नसेल तर तो तुमचा शत्रू आहे. त्यामुळे ह्या मनामध्ये रिजवलं पाहिजे आणि ह्या मनाला सांगितलं पाहिजे. रामदास स्वामींनी पण मनाचे श्लोका दिलेत, कारण ह्या मनाला शिक्षा दिली पाहिजे आपण, मन शिक्षा. मनाला आपण शिक्षा दिली पाहिजे की कसं त्यानं वागायचं, त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. हे कृष्ण भावना म्हणलेलं आहे. भावना म्हणजे काय सांगा आता, कुठं आहे, कुणाचं काम आहे? आपण पाहिलं आता मनाचं कार्य काय, थिंकिंग, विलिंग अँड फिलिंग आहे ना. फील करणे भावना आहेत. भावना आहेत का नाही, चेतना आहे. कुणाचं काम आहे, विचार करणे मनाचं काम आहे. म्हणून कृष्ण भावना, प्रभुपादांनी नाव काय दिलं, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ. म्हणजे कृष्णाच्या भावना, म्हणजे कुठं आलं हे भावना, कुठे आपण मनामध्ये. म्हणून बघा तुकाराम महाराज पण म्हणतात ना, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला छंद लागला म्हणजे हॅबिट. परवा म्हणलं होतं ना मी, हॅबिट्स मेक्स कॅरेक्टर आहे ना. मना लागलिया छंद मझ गोविंद ते काया, भेद नाही देवात या. अर्थ काय व्हायचा, मझ गोविंद ते काया, भेद नाही देवातया. की ज्या वेळेला मनामध्ये गोविंदाचा छंद लागतो, आता छंद लागलेला आहे म्हणजे आवड निर्माण झालेली आहे, प्रेम निर्माण झालेलं आहे, त्यावेळेला भेद राहत नाही. तो व्यक्ती प्रत्येक ठिकाणी गोविंदाचं दर्शन करतो. प्रत्येक जनजनाच्या हृदयामध्ये गोविंदाला पाहतो, प्रत्येक स्तंभामध्ये गोविंदाला पाहतो. जसं प्रल्हाद महाराजांनी पाहिलं, प्रत्येक जीव जंतूमध्ये, वृक्षवल्लीमध्ये त्याला कोण दिसतं, गोविंद दिसतात. का, कारण त्याला गोविंदाचा छंद लागलेला आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. पुढे काय म्हणतात, आता भगवंत सगळीकडे दिसत आहेत, प्रेम हृदयामध्ये अपार आहे. आपण भगवंतांना पाहतोय, जनजनाच्या हृदयामध्ये पाहतोय. मग काय होणार हो, हे प्रेम प्रकट कसं होतं, कसं प्रकट होणार, मनामध्ये अपार आनंद झाला. तो कसा आनंद बाहेर येतो, काय म्हणले पुढं, आनंदले हे मन. मनामध्ये आनंद झाला. प्रेमे पाझरती लोचन, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अपार प्रेम पांडुरंगाच्या प्रती. आणि म्हणून माझ्या हृदयामध्ये आता मी सगळं जिथं पाहि तिथं भगवंत दिसत आहेत ना. म्हणून आनंदले हे मन, प्रेमे पाझरती लोचन. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. दोन गोष्टी घडल्या. पहिल्या गोष्टीमध्ये पांडुरंगाचं दर्शन सर्वत्र झालं, मनामध्ये अपार आनंद झाला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आता तिसरी गोष्ट घडली. काय घडली, आता काय घडत आहे पहा. जेव्हा पांडुरंग पाहतात की माझा हा प्रेमी भक्त काय करत आहे, भगवंतांचं दर्शन, माझं दर्शन करत आहे सर्वत्र, त्याच्या हृदयामध्ये अपार कृष्ण प्रेम जागृत झालेलं आहे. तेव्हा ते म्हणतात की आता काय झालेलं आहे, तू का म्हणे आळी जीवे नाउरेची वेगळी. की हे भगवंताचं असं दर्शन होऊ लागल्यानंतर आता पांडुरंगानं मला आळी आलिंगनच दिलं. मग ह्या जगामध्ये दुसरं तिसरं चौथं प्राप्त करण्यासारखं काय राहिलं का हो. जेव्हा त्या भगवंतानेच आलिंगन दिलं तर मग म्हणतात, म्हणून म्हणतात ते गोविंद गोविंद
मना लागली या छंद, म्हणून गोविंद नावाचा छंद लागला पाहिजे. 3 टप्प्यामध्ये भगवंतांचं साक्षात्कार. भगवंतांचा पहिला बघा काय सांगितलं, भगवंतांचा नामाचा छंद मनामध्ये लागला. छंद लागल्यामुळे सर्व सृष्टी भगवंतमय झाली, कृष्णमय झाली. सर्वत्र पांडुरंगाचं दर्शन होऊ लागलं आणि हे दर्शन पाहून मनामध्ये प्रेम उत्पन्न झालेलं आहे. कृष्ण प्रेम जागृत झाल्यामुळे आनंद अश्रू वाहू लागले. नैनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकेंचितम वपू कदा तव नाम ग्रहीने भविष्यती. चैतन्य महाप्रभू म्हणतात, तो दिवस कधी येईल ज्या वेळेला मी हे गोविंद म्हणेना, माझ्या डोळ्यातून अश्रुधारा येतील, अंगावरती रोमांच उभं राहतील, हृदयामध्ये अपार कृष्ण प्रेम जागृत होईल. त्या एका दिवसासाठी प्रयत्न करायचे, तेव्हा आपण खरे भक्त होणार. तर तो दिवस कधी येईल, मग ते सगळं झाल्यानंतर मग पांडुरंगाचं आलिंगन मिळणार आहे. आणि ते आलिंगन मिळाल्यानंतर मग काही प्राप्त करण्यासारखं राहणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या मनाला गोविंदाचा छंद लावला पाहिजे. भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढ मते. तर हे जे संसार चक्र आहे, ह्याला म्हणतात संसार चक्र. का म्हणतात तो? कारण की फिरवता येते आपल्याला, शेवटपर्यंत फिरवत राहणार आहे. आणि हे चक्र भयंकर आहे, महाभयंकर आहे. वाटतं आपल्याला गोडवा देणार आहे, पण नाही. म्हणून म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मियते भाकर. बहिणाबाई म्हणलेत का नाही, एवढा सुखाचा नाही हो संसार, चटके बसल्याशिवाय भाकर मिळत नाही. पाहून आपण स्वप्न बघत राहतो, आहे का नाही? काय स्वप्न बघतो? तुझ्या माझ्या संसाराला आणि काही हवं, तुझ्या माझ्या लेकरांना घर कुल नव. परत काय होतो घरामध्ये? नवा घरामध्ये काय नवीन घडलं, लात मारून लेकरांना घरा बाहेर काढलं. दिस येतील दिस जातील, सुख येईल ही आशा आहे ना. या आशा पोटी तर संसार चाललेला आहे. येणार एक दिवशी ते सुख येणार, येणार, मी पुन्हा येईन, पुन्हा येईल, पुन्हा येईल, हीच आशा आहे. त्या आशावर हे सगळं चक्र चाललेलं आहे. म्हणून म्हणलेलं हे संसार चक्र आहे, सुखद चक्र आहे. परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला दुःखच देऊन जातं. हे संसार चक्र तोडायला शिकलं पाहिजे, ते शिकवतं आपल्याला आपली परंपरा. म्हणून प्रवासी आत्मा म्हणलेला आहे. काय? आपण सर्व प्रवास करत आहोत. प्रवास करतो याचा अर्थ काय हो? एक दिवशी कुठे जायचे आपल्याला? अच्छा, हे प्रवासी आहे, हे कुठे जाणार आहे? कुठं जायचे? प्रवासाचा प्रवास कधी संपतो? गंतव्य प्राप्त करायचे ना. नाही, प्रवास गंतव्य ठीक आहे, गंतव्यानंतर काय? समजा मला इथून मुंबईला जायचे, प्रवासाला निघालो, मुंबईपर्यंत गेलो, संपलं का माझं? पुन्हा काय करायचे मला? प्रवास कधी पूर्ण होतो? भगवान नाही, मी प्रवासाचा बद्दल विचारतो. परत आल्यावर लक्षात येते का नाही? प्रवासी म्हणजे आपण प्रवासाला निघालो, मुंबईपर्यंत जायचो, मुंबईला गेलो, गंतव्य प्राप्त, पुन्हा यायचे की घरी का नाही याचं? आपण प्रवासालाच निघालोय त्या गोलोक धामातून, त्या भगवत धामात होतो आपण. अनेक 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 अनादी काळापासून त्या भगवंतांची अंश आहे ना. मामे वंश जीव लोक जीव भूत सनातन म्हणतात ना भगवंत. तिथून प्रवास चालू झाला, भटकंती चालू झाली, विसरलो किती चक्र, किती यवन्या, किती 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 काळखंड निघून गेला. केलं पाहिजे की माघारी? जाऊ देवाची या गावा, गेलं पाहिजे का नाही? का अजून प्रवास वाढवायचे? मुंबई पासून दिल्ली, दिल्ली पासून फ्रान्स, फ्रान्स पासून आफ्रिका, आफ्रिका पासून कलकत्ता, कलकत्ते पासून परत सातारा, भाई, हेच करत राहायचे का? घरी कधी जाणार? कधी जाणार? भगवान पाठवतो संदेश आते. एवढे संदेश पाठवले, या बाबांनो, माझे साधू संत पाठवतोय, सगळे आपल्याला येऊन हेच सांगतात. काय सांगतात तो?
की माघारी चला. आपण सगळे प्रवासी हो, मुसाफिर है. तू यहाँ मुसाफिर है, ये सराय पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है. 4 दिवस म्हणले का म्हणले बघ सांगा. 4 दिवस जीवन 4 दिवसच का म्हणले, 5 दिवस का नाही म्हणलं? कारण 4च दिवस आहेत. कुठले 4 दिवस आहेत? 25 25 25 25 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रम, 25 वर्ष गृहस्थ आश्रम, 25 वर्ष वानप्रस्थ, 25 संन्यास. हे 4 टप्प्यामध्ये जीवन आहे. आणि ह्या 4 टप्प्यामध्ये जीवन पूर्ण करून आपण निघायचंय. कारण लक्षात ठेवा, खाली हात आया है खाली हात जाएगा, जान के भी अनजाना बन रहा है दीवाना. सगळ्यांना माहित आहे मोकळे हात आलोय, मोकळे जाणार का, जाणार काय घेऊन? तरी सुद्धा आपण इथं धन गोळा करत असतोय, भौतिक धन. अपनी उम्र ए फानी पे तन रहा है, किस कदर तू खोया है इस जहां के मेले में, तू कृष्ण को भूला है बस के इस झमेले में. विसरलो का नाही? आठवतात? 24 तासामध्ये भगवान किती वेळा आठवतात सांगा मला? भौतिक संसार जास्त आठवतो का भगवान जास्त आठवतात हे सांगा? आपण आहे कुठले? भगवत धामातले. त्याला विसरलेलं आहे, पूर्णपणे विसरलंय. म्हणून आपण पाहिलंय की आज तक ये देखा है पाने वाला होता है, जिंदगी को जो समजा जिंदगी पे रोता है. लोक डोकं आपटत बसतात, काय हे जीवन समजतच नाही हो. वाटतं ना कधी कधी जीवन जगता जगता संपून गेलं. आता कुठंतरी आम्ही घर बांधलं होतं, घर गाडी बंगला आलं होतं. अरे हे काय संपलं की आयुष्य. आता 40-50 येऊन टेकली, माहित नाही 30-40ला तर आता पॅरालिसिस, जीबीएस सिंड्रोम आलाय. आता काय 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 जीव मोठी धरून चाललोय. कधी कुणाची विकेट पडेल माहित नाही. माहित आहे का? अशाश्वत आहे सगळं. तर आपण प्रवास हा चाललेलाच आहे, पण हा प्रवासाला पूर्ण विराम कुठं तर दिलं पाहिजे आणि त्या भगवत धामाची प्राप्ती केली पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी काय सांगितले? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठाचे वासी आहोत, इथले तिथले नाही. आमचं मूळ घर कुठं आहे? वैकुंठामध्ये. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी साच भाव वर्ताया. जे ऋषी लोकांनी सांगितलेलं आहे ते वर्तन आपल्या हृदयामध्ये आलं पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे. हा जन्म शेवटचा झाला पाहिजे, एवढा निर्धार बांधला पाहिजे. पुन्हा येथे येणे नाही, पुन्हा येथे त्यासाठी प्रयत्न करायचे. आणि त्यासाठी हा सर्व संसार आहे, त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. आलं लक्षात? तर मी कोण आहे? मी कोण आहे? आत्मा नाही. कोण आहे? मी कोण आहे? भटकणारी आत्मा आहे का आपण? तर आत्मा नाही. मी कोण आहे? सच्चिदानंद आत्मा म्हणायचं. आनंदमय आहे, ज्ञानमय आहे आणि शाश्वत आहे. आणि म्हणून मी जी आत्मा आहे त्या परमात्माच्या शोधात भटकतो आहे. त्या परमसत्याला जेव्हा शोधून काढेल त्यावेळेला खरं माझं सत्य प्राप्त होईल. तर आपण पुढच्या वेळेला जी पाहणार आहे दुसरा प्रश्न कोणता आहे? भगवंत कोण आहे? अर्थ समजला सर्वांना? आम्ही कोण आहे? सच्चिदानंद आत्मा. आम्ही कुठून आलो? भगवत धामातून. आम्ही कुठे जाणार? भगवत धामात. आता सध्या काय चाललंय? प्रवास. विसरायचं नाही. प्रवासी कधी थांबतो का? एका ठिकाणी चालत राहतो का प्रवासामध्येच आपण घर समजून म्हणून समजा. आता इथनं कुंभमेळ्याला मी गेलो, तिथं जर टेंट लावून बसलो, मी इथंच राहणार म्हणून चालेल का हो? यायला पाहिजे ना माघारी. तसं पाहिलं तर कारण प्रवासी म्हणून गेलेला आहे ना. तर हा प्रवास तेव्हा संपूर्ण होईल ज्या वेळेला आपण हा अंश त्या पूर्णाशी भेटेल, है ना. हा अणु त्या परमाणु जे परमात्मा आहेत, विभू आहेत, त्यांना भेटेल, तेव्हा हा प्रवास पूर्ण होईल. तर आपल्या सर्वांना त्या भगवत धामाची प्राप्ती होईपर्यंत आतोनात प्रयत्न करायचे आहेत. खरी साधना तीच आहे. लक्षात? हरे कृष्णा. श्री गुरुपाद की जय.